प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुमित झालेल्या कुंभारी ह्या नगरीमध्ये हा व्हिडिओ बघणाऱ्या आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे कुंभारी गावाच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि मौनगिरी कृषी उद्योग समूह कोपरगाव यांच्या वतीनं आपण हार्दिक स्वागत करतो। मागील 2 महिन्यापासून 45 दिवसात कांदा रोप लागवडीस कशा पद्धतीने तयार करायचं याच्यावरती आपण फार प्रभावीपणे काम केलं आणि निश्चितच त्याचं यश त्याचं फलित असे हजारो रोप लागवडीस तयार झालेले आहे। बरेच शेतकरी असे म्हणतात की मागील 1.5 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी टाकलेली रोप ही जगलेली नाही, रोप वाचलेली नाही, त्याच्यामुळे हा हंगाम डिसेंबर शेवटापर्यंत लेट होऊन एकंदरीत 15 डिसेंबर ते 15 जानेवारीच्या दरम्यान लागवडीची एकच धांदल शेतकऱ्यांमध्ये उडू शकते। परंतु जे शेतकरी बांधव मौनगिरी कृषी उद्योग समूह या संस्थेशी जोडलेले राहिले, त्यांची रोप आपण वाचवली, त्या शेतकऱ्यांनी त्याचं व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे केलं आणि ते रोप आज लागवडीस तयार झालेले आहे। आज ज्या रोपात आपण आता उभे आहोत हे रोप बरोबर 45 दिवसाचं रोप आहे आणि ह्या रोपाची लागवड सुरू झालेली आहे। आपण या ठिकाणी रोप लागवडीस उपटून दुसरं जे क्षेत्र आहे त्यांचं शेजारचं तिथं नेण्याची तयारी आज खऱ्या अर्थानं लेबर त्यांच्याकडे येत आहे। एक अर्धा पाऊण तासात त्यांची लागवड सुरू होणार आहे। या 2.5 पायल्या रोपामध्ये 4 एकर क्षेत्र लागेल असा प्राथमिक अंदाज बडे पाटील कुटुंबीय आणि कदम पाटील कुटुंबीय यांचा आहे। आणि मागील 10 वर्षापासून आपण जे सूत्र त्यांना खत व्यवस्थापनाचे असतील, रोगकीड नियंत्रणाचे असतील ते त्यांना दिले आणि त्यातूनच निश्चित दिवसेंदिवस त्यांच्या उत्पादनाबरोबरच त्या मालाच्या गुणवत्तेमध्ये, टिकवण क्षमतेमध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये वाढ झालेली आपणास पाहावयास मिळत आहे। मी अरुण रघुनाथ कदम, राहणार कुंभारी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर। मी 5 ऑक्टोबरला ह्या रानात रोप टाकलेलं आहे उन्हाळ कांद्याचं। तर हे रोप टाकायला रान असं उताराचं पाहिजे, रान लोडून दिलेलं पाहिजे आणि रान मी हे रोप पेरून केलेलं आहे। माझा 2.5 पायल्या रोप आहे, याच्यात कमीत कमी 4 एकर कांदे लागतील असा अंदाज आहे। साधारणतः 100-125 फुटाचा वाफा आहे लांबीला। तर आता लागवड चालू झालेली आहे माझी। तर एका वाफ्यामध्ये साधारण 6-7 कॅरेट रोप निघतंय आणि सुरुवातीपासून दुकानातून दीपकरावच्या औषधं, खतं, मात्रा पहिल्यापासून त्यांचाच नियोजन आहे। आणि मी गेली 2-3 वर्षापासून दुसऱ्या रानात देरड्याला कुठे असे रोपं टाकायचो, रोपं निघत नव्हतं आणि कांदे बी फारसे टिकण्याची क्षमता कमी राहायची त्याची। तर जी जुनी म्हणे, ज्या वावराच्या बाबळी त्याच वावरातल्या बोरी पाहिजे, त्या पद्धतीने मी हे रोप टाकलेलं आहे आणि 2.5 पायल्या रोप आहे। याच्यात कमीत कमी 4 एकर कांदे माझे लागणार हे 100% होणारच आहे। आणि खताची मात्रा पहिल्यापासून त्यांच्या नुसारच मी केलेली आहे। 15-1 वर्षापासून सर्व त्यांचंच मार्गदर्शन आहे। माझ्या कांदे असो, कुठले भाजीपाला असो, कुठले पिकं असो, त्या पद्धतीने मला चांगल्या प्रकारे उत्पन्नही मिळतं। कांदा माझा शेवटपर्यंत टिकतो। दिपोळीनंतरही माझे कांदे चांगल्या प्रकारे राहतात, खराब होत नाही, काही नाही। योग्य व्यवस्थापन असेल, मार्गदर्शन असेल तर 45 दिवसात रोप तयार होतं। कारण आमच्या शिवारात 2 ते 2.25 महिन्यानंतरच रोप लागवडीला येतं, पण आमचं साधारणतः हे 45 दिवसात रोप लागवडीला आलेलं आहे। ज्या प्लॉटमध्ये आपण आता उभे आहोत, ज्या शेतकऱ्यांकडे आपण आता आहोत, यांचं देरडे या ठिकाणी काही क्षेत्र आहे आणि ते मागील 2-3 वर्ष जादा पावसामुळे देरडे या ठिकाणी तिथं थोडंसं रान हलका आणि चुनखडीयुक्त रान आहे, त्या ठिकाणी रोप ते तयार करून या क्षेत्रामध्ये आपण जिथे आता कुंभारीत आहोत, हा अतिशय जाड जमिनी या ठिकाणी आहे, काळे खोल मुरुम असणाऱ्या जमिनी आहे। या ठिकाणी पाऊस जर मोठ्याले झाले तर मोठ्या प्रमाणात पाणी इथून वाहतं, तर या ठिकाणी ते लागवड करायची। परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या रानच्या बोरी त्याच रानच्या बाबळी पाहिजे, अशा हिशोबाने ज्या रानात रोप तयार आपण करतो त्याच रानात जर लागवड झाली निश्चित ते रोप लवकर लटकतं। जळणे, पळणे आणि पिळा मारणे या समस्या आपल्याला कमी दिसतात। आणि मग ह्या हिशोबातून हे सर्व कुटुंबीय आपण मागील 5 वर्षापासून, 6 वर्षापासून, तर काही कुटुंबीय 10-11 वर्षापासून आपल्याबरोबर जोडलेली आहेत। जो खत व्यवस्थापनाचा तक्ता असेल, रोगकीड नियंत्रणासाठी लागणारे कीटकनाशक, बुरशीनाशक संजीवक केले असतील, याची सल्लामसलत करून आपण ह्या पिकाचं व्यवस्थापन करत असतो आणि त्याचा निश्चितच फायदा
त्यांच्या उत्पादनावर झालेला आपण मागील 7-8 वर्षापासून बघत आहोत. हे जे रोप आहे, ह्या रोपाला जी खताची मात्रा आपण दिलेली होती, पहिले प्रथम रानाची निवड करताना त्यांनी आपल्याला सांगितलं की रान निवड करताना आपण आपल्या उपलब्ध जमिनीमधील माथ्यावरचं जे रान होतं त्या रानाची निवड केली, योग्य बियाण्याची निवड केली, बियाण्याला बीज प्रक्रिया केली, तसेच 14-35-14 अपूर्वम आणि निमिट्स याचं खत आपण रोप टाकण्यापूर्वी किंवा टाकल्यानंतर या रोपास वापरलं. तणनाशकाच मुळात तण कमी असल्यामुळे त्यांनी तणनाशकाचा वापर न करता रोप चिमटून घेण्यास प्राधान्य दिलं. तसेच 3 बुरशीनाशक, कीटकनाशक आणि संजीवकाच्या फवारण्या त्यांच्या वेळची वेळी झाल्या. चिमटल्यानंतर पुन्हा एकदा 24-24-0 सल्फर आणि गुगलीचा वापर या रोपात झाला आणि अशा पद्धतीनं योग्य व्यवस्थापनामधून हे रोप आजच्या स्थितीत लागवडीस तयार झालेलं आहे. नमस्कार, मी शंकरराव बडे बोलतो, कुंभारी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. आदरणीय दीपक भाऊ गवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कांदा शेती अगदी 15 वर्षापासून करतो. कांदा पीक हे आमचं नंबर 1लाच राहतं आणि चढ्या भावातच कांदे विकल्या जात्या. कलर, पत्ती, शायनिंग सगळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्वालिटी तयार होती. हे कांदा रोपही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तयार झालेलं आहे. आमचे जाड शिवार असल्यामुळं, जाड जमीन असल्यामुळं रोप लवकर तयार होत नव्हतं, पण गेले 2-3 वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनानं हे 45 दिवसातच त्यांनी तयार करून दिलेलं आहे रोप. आहे 2.5 पायल्या बियामध्ये ते 4 ते 4.5 एकर कांदे लागतील याची पूर्ण शाश्वती दिसत आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जर कुठलाही आपला व्यवसाय असू द्या, काटेकोरपणे, काळजीपूर्वक, पूर्ण समर्पण देऊन आपण त्यात जर तन मन धनाने जर लक्ष दिलं, निश्चित त्यात यश आपल्याला मिळू शकतं. एकंदरीत सगळीकडे असं वातावरण आहे. तर मागील 1.5-2 महिन्यापूर्वी टाकलेली रोपं सर्वांची गेली. रोपं जर सर्वांची गेली तर 15 दिवसापासून गाड्या, ट्रॅक्टर लावायला दुकान पुढे जागा नाही. रोपं वाचलेली सुद्धा आहेत. ज्यांचं लक्ष आहे त्यांची रोपं वाचलेली आहे. लागवडी सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मागील 15 दिवसापासून कमीत कमी आपण 60 ते 70 एकराचे डोसेस दररोज विकल्या जात आहे दुकानामधून, अशी परिस्थिती आहे. पुढील जो व्हिडिओ आपण 1-2 दिवसात बनवत आहोत त्यामध्ये उन्हाळ कांदा खत व्यवस्थापन याचा व्हिडिओ पुढील 2 दिवसात प्रसारित होईल. निश्चितच आपण आमच्या मौनगिरी कृषी दीपक ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून हे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि जेणेकरून आपल्या उत्पादनात आपल्याला भरीव वाढ करून घेता येईल.